पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत पाटील काकी या ब्रँडला। त्या पाटील काकींचा प्रवास आपण या एव्हीमधून आधी जाणून घेऊया। सौ गीता गोविंद पाटील या आज सगळ्यांना चमचमीत पोटभर खाऊ घालत पाटील काकी या नावानं भारतभर प्रसिद्ध झाले आहेत। केवळ 5,000 रुपये जेमतेम भांडवल वापरत त्यांनी स्वतःच्या घरातूनच पाटील काकी या ब्रँडची मुहूर्तमेढ रोवली। 2016 मध्ये त्यांच्या पतीची नोकरी गेली, पण निराश न होता त्यांनी या समस्येवर काय करू शकतो हा विचार केला। त्यांची आई ही उत्तम सुगरण होती। साहजिकच त्यांच्यातील कला त्यांच्या मुलीत म्हणजेच गीता पाटील यांच्या हाती देखील उतरली होती। घरातील नातलग, मित्रमंडळी, शेजारी पाजारी यांना पाटील काकींच्या हातचे पदार्थ खूप आवडायचे। त्यामुळे याच पाककलेला त्यांनी कुटुंबाच्या जगण्याचं साधन बनवत सर्वप्रथम सकाळचा नाश्ता सेंटर सुरू केलं। त्याच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद त्यांना लाभला। पण संघर्ष नसेल तर तो व्यवसाय कसला? नाश्ता सेंटर व्यवस्थित सुरू असतानाच 2020 मध्ये कोरोना या महामारीनं संपूर्ण जगात शिरकाव केला आणि मग लॉकडाऊनच्या चक्रात गीता पाटील यांचा नाश्ता व्यवसाय खंडित झाला। जगच ठप्प झाल्यानं घर खर्चाचा हिशोब कोलमडला आणि कमवायला हाताशी दुसरं साधनही नव्हतं। गीता पाटील यांच्या लक्षात आलं की जग जरी ठप्प झालं असलं तरी ऑनलाईन जगात खरेदी विक्री जोमानं सुरू झाली होती आणि इथूनच समस्येतून संधी जन्माला आली। सौ गीता पाटील यांनी त्यांचा 23 वर्षांचा मुलगा विनीत याला आपण ऑनलाईन व्यवसाय कसा करू शकतो हे विचारलं। विनीत वेब डेव्हलपर असल्यानं त्यानं आईच्या त्या कल्पनेला अस्तित्वात आणण्यासाठी आपलं IT क्षेत्रातलं शिक्षण आणि कौशल्य पणाला लावलं आणि यातूनच पाटील काकी हा ब्रँड अस्तित्वात आला। आज या ब्रँड अंतर्गत वेबसाईट आणि ॲपवर दीर्घकाळ टिकणारे फराळाचे घरगुती चवीचे पदार्थ विकले जातात। सौ गीता पाटील यांनी पाटील काकींच्या छताखाली गरजू स्त्रियांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली आहे। आजच्या घडीला जवळजवळ 50हून अधिक महिला कर्मचारी त्यांच्याकडे कार्यरत आहेत। ग्राहकांना रुचकर चवीची तृप्ती मिळत असल्यानं कंपनीचा व्याप दिवसेंदिवस वाढतच होता। त्या व्यवसाय वृद्धीसाठी अधिक भांडवलाची आणि जागेची गरज भासत होती। यावेळी विनीतचा मित्र दर्शील सावला पुढे आला आणि त्या दोघांनी यावर अभ्यास सुरू केला। यातूनच शार्क टँक इंडिया या व्यवसाय गुंतवणुकीबाबत प्रसिद्ध कार्यक्रमाबाबत त्यांना कळलं आणि तिथपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले। लवकरच ते स्वप्न सत्यात उतरलं आणि पाटील काकींना शार्क टँक इंडिया यामध्ये एंट्री मिळाली। तिथे त्यांच्या पाटील काकी या कंपनीला गुंतवणूकदारांकडून तब्बल 10 करोडची व्हॅल्युएशन मिळाली आणि सोबतच TV, YouTubeवर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे ग्राहक वर्गही जबरदस्त वाढला। सौ गीता पाटील यांनी पाटील काकी या ब्रँडच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पना, नियोजन, मेहनत आणि व्यवस्थापन या गुणांच्या आधारावर स्वतःची पाककला आणि चव संपूर्ण जगात पोहोचवली आहे। अशा या चवीतून आनंद वाटणाऱ्या सौ गीता गोविंद पाटील यांच्या कौतुकास्पद आणि प्रेरणादायी कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र बिझनेस क्लब प्रस्तुत उद्योग गर्जना 2025 या सोहळ्यात उद्योग तारा या सन्माननीय पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे। पात्र ठरवलं त्याबद्दल खूप खूप एमबीसीचे आणि सर्व बसलेल्या मंडळींचे खूप खूप आभार। मला ज्याकडे चांगलं बोलता येत नाही पण मी म्हणजे माझ्या कुटुंबाचा आणि पूर्ण माझ्या मुलांचा, माझ्या मिस्टरांचा आणि आमची पूर्ण पाटील काकी टीम जी आहे त्यांचा खूप खूप सपोर्ट आहे।
आणि तुमच्या सर्व ग्राहक वर्गाचं प्रेम आहे की जे पाटील काकीवर आहे तुम्ही करताय. एक छोट्याशा घरातून मी सुरुवात केलेली आणि मला तेवढं काही म्हणजे व्यवसाय कसा करायचा इतका काही अनुभव नव्हता, पण छोट्याशा घरातून सुद्धा आपण काहीतरी करू शकतो. जर आपली जिद्द, मेहनत करण्याची आणि चिकाटी तयारी असेल तर आपण खूप काही करू शकतो. आणि जसं मी छोट्याशा सुरुवात केली तर मला व्यवसाय फक्त बनवण्याची म्हणजे पदार्थ बनवायचा येत होतं, पण ते विकायचे आणि थोडक्यात करत होतं. पण माझ्या मुलांचा मला साथ मिळाला, नवीन टेक्नॉलॉजी मिळाली आणि आज आम्ही शार्क टँक पर्यंत पोहोचलो. आणि त्यासाठी मी माझ्या मिस्टरांचा, माझ्या मुलांचा, दर्शीचा आणि पूर्ण पाटील काकी टीमचे खूप खूप आभार माने. आणि सर्व पाटील काकींबद्दल जे प्रेम आहे सर्व ग्राहकांचे त्यांचे पण खूप खूप आभार माने. असेच सर्व पाटील काकींकडे नेहमी ऑर्डर करत राहा आणि त्या पदार्थांची चव नेहमी घेत राहा.